तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या सुपर क्लासमध्ये एसएससी जीडी या एक्झामसाठी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे व संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत विद्यार्थ्यांनो। आणि त्या कारणास्तव आपण या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो, या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण किती 440 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे, जे की आपल्याला 149 मध्ये मिळत आहे विद्यार्थ्यांनो। हे पीडीएफ जे आहे तयार करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी मला लागलेला आहे आणि हे पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे, जे ही एसएससी जीडी या एक्झामची तयारी करत आहेत त्यांनी। घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे विद्यार्थ्यांनो, त्यावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, एक क्यूआर कोड दिला जाईल आणि त्यावर 149 पेमेंट जशी ही झाली की आपल्याला ही 440 पेजेसचे पीडीएफ आपल्याला लगेच दिले जाईल या ठिकाणी ईमेलवर। तर सर्वांनी नक्कीच घ्या विद्यार्थ्यांनो, ज्यांनाही घ्यायचे आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न आपण पाहूया की काय आहे। तर एसएससी जीडीचे जे मुख्यालय आहे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? शहरे आहेत दिल्ली, प्रयागराज, चेन्नई, बेंगलोर। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे। दिल्ली या ठिकाणी जे आहे एसएससी जीडीचे मुख्यालय आपल्याला पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे ते। प्रश्न या ठिकाणी असा आहे की कोणत्या वर्षी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे ते विचारलेलं आहे। प्रश्न थोडासा बाहेर गेल्या कारणास्तव माफ करा। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न विचारलेला आहे। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे। 4 म्हणजे 1940 या वर्षी जे आहे नागपूर या खंडपीठाची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे की कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे। सर्वात जास्त समुद्रकिनारा ऑप्शन्समध्ये आहेत गुजरात, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक। तर ऑप्शन्स क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे। गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आपल्या सर्वांना दिसून येतो। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे, भारतीय इतिहासातील पहिले दलित राष्ट्रपती खालीलपैकी कोण राहिलेले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे। सर्वात पहिले स्पेशली दलित राष्ट्रपती विचारलेले आहेत। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे। KR नारायण यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो भारतीय इतिहासातील सर्वात पहिले दलित राष्ट्रपती राहिलेले आपल्याला दिसून येतात। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न या ठिकाणी असा आहे की विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर कोणाच्या कोणाचा प्रभाव पडला होता ते आपल्याला विचारलेलं आहे। व्यक्ती आहेत विठ्ठल रामजी शिंदे यांना। तर ऑप्शन्समध्ये आहेत जॉन मिलर, हार्बर्ट स्पेन्सर, मॅक्स म्युलर। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। वरीलपैकी सर्वच म्हणजे मॅक्स म्युलर, हार्बर्ट स्पेन्सर, जॉन मिल या सर्वांचा जो आहे प्रभाव आपल्याला विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर पडलेला दिसून येतो। घेऊया पुढचा प्रश्न। 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणते 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी समाविष्ट झाले? तर ऑप्शन्समध्ये आहेत 2002, 2001, 2003 किंवा 2004। तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे। 2002 या वर्षी जे आहे 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणती ऊर्जा मिळवली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे। 2 या ठिकाणी घटक आहेत, एक म्हणजे मका तसेच ऊस यापासून। ऑप्शनमध्ये आहे कोळसा, बायोइथेनॉल किंवा ऊर्जा या ठिकाणी। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे। बायोइथेनॉल हे जे आहे मका तसेच ऊस यापासून मिळवले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। कोणते? वरसगाव येथील जे धरण आहे या धरणाच्या जलाशयाचे नाव विचारले आहे। तर ऑप्शन्स क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे। वीरबाजी असे जे आहे विद्यार्थ्यांनो वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे आपल्याला नाव असलेले दिसून येते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी कलिंग हा जो पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणता? तर कलिंग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन्समध्ये साहित्य, विज्ञान, खेळ किंवा शिक्षण। ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील। या ठिकाणी विज्ञान क्षेत्रामध्ये कलिंग हा पुरस्कार देत असलेले आपल्याला दिसून येते किंवा पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न। या ठिकाणी अवकाश विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। अवकाश विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात येते? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 या ठिकाणी योग्य आहे। मुंबईमध्ये अवकाश विज्ञान विद्यापीठ आपल्याला स्थित असलेले पाहावयास मिळते। घेऊया पुढचा प्रश्न।
या ठिकाणी जांभूळ हे फळ खालीलपैकी कोणत्या रोगावर गुणकारी आहे ते आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. फळाचं नाव जांभूळ आहे. ऑप्शन्समध्ये कर्करोग, मधुमेह, दंतक्षय किंवा बेरीबेरी. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. मधुमेह रोगासाठी जांभूळ हे फळ जे आहे अत्यंत गुणकारी असलेले आपल्याला दिसून येते. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी हंटर कमिशनच्या अहवालामध्ये जास्त जो भर आहे खालीलपैकी कशावर देण्यात आला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. कमिशनचं नाव आहे हंटर हे कमिशन. ऑप्शन्समध्ये आहे शिक्षण, कृषी, पोलीस किंवा राजनीती. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. शिक्षणावर जो आहे हंटर कमिशनमध्ये सर्वात जास्त भर देताना आपल्याला दिलेले असलेले आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोणती एक नदी महाराष्ट्रात उगम पावत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. महाराष्ट्रात न उगम पावणारी नदी कोणती आहे? ऑप्शन्समध्ये कावेरी, कृष्णा, कोयना किंवा गोदावरी. ऑप्शन्स क्रमांक 1 आणि 1 म्हणजेच कावेरी ही जी नदी आहे महाराष्ट्रामध्ये उगम न पावणारी नदी आहे. तसेच विद्यार्थ्यांनो कृष्णा, कोयना, गोदावरी हे सर्व महाराष्ट्रात उगम पावलेले दिसतात आपल्याला सर्व नद्या. घेऊया पुढचा प्रश्न. चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी पवन विद्युत प्रकल्पाचं नाव आहे चाळकेवाडी. हा ऑप्शन्समध्ये जालना, पालघर, सातारा, रायगड. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जो आहे चाळकेवाडी पवन विद्युत प्रकल्प विद्यार्थ्यांना आपल्याला असलेला पाहावयास मिळतो. या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये कोणता पक्ष विलीन झाला होता ते विचारलेलं आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन झालेला पक्ष. तर ऑप्शन्समध्ये आहे स्वराज्य पक्ष, मजूर पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस किंवा शेतकरी पक्ष. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक किती? 2 योग्य आहे. मजूर पक्ष हा जो पक्ष आहे शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलीन होताना आपल्याला दिसून आलेला आहे. घेऊया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कोणत्या सत्याग्रहामध्ये विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही नेमण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत विनोबा भावे यांना कोणत्या सत्याग्रहामध्ये प्रथम व्यक्ती म्हणून नेमलेले आहे. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहणार आहे. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी दिसून येते की विनोबा भावे यांना पहिले सत्याग्रही म्हणून नेमण्यात आलेले आहे. पाहूया. या ठिकाणी आगासिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या एकूण किती लेण्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणच्या? आगासिव डोंगर येथील. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. 1 म्हणजेच 108 लेण्याचे आहे. आगासिव डोंगर येथे गौतम बुद्धांच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा पाहाव्यास मिळतात. या ठिकाणी मूत्रवाहिनीची जी लांबी आहे जवळपास किती सेमीची असते ते विचारलेलं आहे. मानवी शरीरातील मूत्रवाहिनीची लांबी विचारलेली आहे की किती असते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. 40 सेमी जे आहे मूत्रवाहिनीची लांबी असताना आपल्याला शरीरामध्ये दिसून येते. कोणता जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा भाग आहे ते आपल्याला सांगायचं आहे. प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद. तर याचा भाग असलेला पर्यायापैकी कोणता जिल्हा आहे? पर्यायामध्ये अमरावती, नांदेड, भंडारा, अहमदनगर. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नांदेड हा जो जिल्हा आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागाचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. भारतरत्न पुरस्कारासोबत किती लाख रुपयाची रक्कम दिली जाते ते आपल्याला सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव भारतरत्न हा पुरस्कार. ऑप्शन्समध्ये आहेत 50, 70, 80 किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 4 योग्य आहे. वरीलपैकी म्हणजे या ठिकाणी कोणत्याच प्रकारची रक्कम जे आहे भारतरत्न पुरस्कारासोबत दिली जात नाही. कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणाच्या? समाजसुधारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेला दिलेल्या पर्यायापैकी कोणता ग्रंथ आहे? ऑप्शन्समध्ये आहेत शूद्र पूर्वी कोण होते, बुद्ध आणि त्यांचा धम्म, जाती निर्मूलन आणि चौथा खालीली आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर जो आहे प्रकाशित झालेला दिसून येतो. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असावी अशी शिफारस किंवा जो आहे कोण केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. शहर आहे या ठिकाणी कोणते? 1 मिनिट. शहर आहे विद्यार्थ्यांनो नागपूर ही
महाराष्ट्राची उपराजधानी असावी अशी शिफारस कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. राज्य पुनर्रचना आयोग यांच्यामार्फत जे आहे अशी शिफारस करण्यात आलेली होती की नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असली पाहिजे. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी धौलाधार पर्वतरांगाचा जो समावेश आहे कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या? धौलाधार हे पर्वत रांगेचा समावेश. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य राहील? एक म्हणजेच लघु हिमालय पर्वत श्रेणीमध्ये जे आहे धौलाधार पर्वत रांगेचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. पाहूया पुढचा प्रश्न. संविधानानुसार पंतप्रधान देशाचे कितवे नागरिक आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आपले पंतप्रधान जे आहे संविधानानुसार कितव्या क्रमांकाचे नागरिक आहेत? तर ऑप्शन्समध्ये आहेत दुसरे तिसरे किंवा पाचवे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. तिसरे नागरिक म्हणून जे आहे विद्यार्थ्यांनो संविधानानुसार पंतप्रधान यांना ओळखले जात असते. घेऊया पुढचा प्रश्न. 2 नद्यांच्या मधील प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. 2 नद्यांच्या मधील जोही प्रदेश असतो त्यास कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन्समध्ये आहेत दुआब, खाडी, संगम किंवा त्रिभुज प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. दुआब या नावाने 2 नद्यांच्या मधील जो प्रदेश असतो त्यास ओळखलेले आपल्याला पाहावयास मिळतो. या ठिकाणी माहितीचा जो अधिकार आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रातील लोकांना कोणाच्या आंदोलनामुळे प्राप्त झालेला आहे ते आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न थोडासा बाहेर गेलेला आहे कारण मोठा प्रश्न आहे. तर माहितीचा जो अधिकार आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शनमध्ये काय आहे? अण्णा हजारे, नरेंद्र मोदी, राज ठाकरे किंवा प्रणव मुखर्जी. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे जे आहे महाराष्ट्रातील लोकांना माहितीचा अधिकार मिळालेला दिसून येतो. या ठिकाणी मराठ्यांची राजधानी कोणत्या शहराला ओळखले जाते, म्हटले जाते किंवा ओळखले जाते ते माफ करा. मराठवाड्यांची राजधानी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन्समध्ये आहेत उस्मानाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. औरंगाबाद किंवा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला जे आहे आपल्यासमोर मराठवाड्यांची राजधानी असे म्हणताना आपल्याला पाहावयास मिळते. कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. दिवस आहे कुटुंब हा दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहणार आहे. 15 मे या दिवशी कुटुंब दिवस साजरा होताना आपल्याला सर्वांना दिसून येतो. पुढचा एक प्रश्न घेऊया. या ठिकाणी बल्ब तयार करण्यासाठी त्यामध्ये कोणती तार वापरली जाते ते आपल्याला सांगायचं आहे. बल्ब तयार करताना ऑप्शन्समध्ये आहे टंगस्टन, तांबे, पितळ किंवा ॲल्युमिनियम. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. टंगस्टनची जी तार आहे बल्ब तयार करताना त्यामध्ये वापरलेली आपल्याला दिसून येत असते. XY गुणसूत्र मिळाल्याने कोणाचा जन्म होत असतो ते आपल्याला सांगायचं आहे. जे XY गुणसूत्र असते तर ते जर मिळाले तर खालीलपैकी पर्यायापैकी कोणाचा जन्म होत असतो? पर्यायामध्ये तृतीयपंथी, मुलगा, मुलगी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य राहणार आहे. मुलाचा जो जन्म आहे XY गुणसूत्रे मिळाले तर आपल्याला होताना या ठिकाणी विद्यार्थ्यांनो दिसून येतो. घेऊया पुढचा प्रश्न. कोणकोणते रोग हे असंसर्गजन्य रोग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायापैकी असंसर्गजन्य रोग कोणकोणते आहेत? असंसर्गजन्य रोग म्हणजेच सहवासात आल्याने एकचा दुसऱ्याला न होणारा रोग विद्यार्थ्यांनो. ऑप्शन्समध्ये आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहणार आहे. मधुमेह, कर्करोग हे जे आहे एक दुसऱ्यापासून सहवासात राहिल्या कारणास्तव न होणारे रोग आहे. तसेच कोविड हा जो रोग आहे विद्यार्थ्यांनो संसर्गजन्य म्हणजेच सहवासात जर राहिलं आपण कोविड झालेल्या व्यक्तींच्या तर तो त्यांनाही होण्याची शक्यता खूप जास्त असते. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एक रिक्वेस्ट जी की आपण सुरुवातीला कव्हर केलेली होती 440 पेजेसची PDF मी सर्वांसाठी तयार केलेली आहे जे आपल्याला 149 मध्ये मी देत आहे. या PDFला तयार करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागलेला आहे. 3 महिन्याचा डेटा आपल्याला फक्त 149 मध्ये देत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या PDFला नक्कीच घ्यायचा आहे. घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर WhatsApp करा. केल्याच्या नंतर एक QR कोड दिला जाईल त्यावर 149 चे पेमेंट झाले ते लगेच विद्यार्थ्यांना आपल्याला PDF दिली जाईल ईमेलवर. सर्वांनी नक्कीच घ्या. तर मिळतो करा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.